शनी शिंगणापूर देवस्थानाने कर्मचाऱ्यांना काढल्यामुळे वाद निर्माण झालाय। शनी शिंगणापूर देवस्थानाने 167 कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं। यामध्ये 114 मुस्लिम कर्मचाऱ्यांचा समावेश आहे। मंदिरातील चौथऱ्यावर मुस्लिम कर्मचाऱ्यांनी काम केल्याचा हिंदू संघटनांचा समज आहे। मात्र काढलेल्या कर्मचाऱ्यांपैकी कुणीही गर्भगृहामध्ये नेमलं नव्हतं असं ट्रस्टचं म्हणणं आहे। शनी शिंगणापूर देवस्थाननं कर्मचाऱ्यांना कामावरून काढल्यानं वाद। मुस्लिम कर्मचाऱ्यांना कामावरून काढल्यानं वाद झाल्याची माहिती। शनी शिंगणापूर देवस्थाननं 167 कर्मचाऱ्यांना कामावरून काढलंय। 167 पैकी 114 मुस्लिम कर्मचाऱ्यांचा यामध्ये समावेश आहे। मंदिरातील चौथऱ्यावरती मुस्लिम कर्मचाऱ्यांनी काम केल्याचा हिंदू संघटनांनी आरोप केला। हिंदू संघटनांच्या आरोपानंतर 114 मुस्लिम कर्मचाऱ्यांना काढण्यात आलं। मात्र अनियमितता आणि शिस्तभंगामुळे कारवाई केल्याचं ट्रस्टचं स्पष्टीकरण आहे। काढलेल्या कर्मचाऱ्यांपैकी कुणीही गर्भगृहात नेमलं नव्हतं असंही ट्रस्टचं म्हणणं आहे। हे कर्मचारी शेती, कचरा व्यवस्थापन आणि शिक्षण विभागात कार्यरत होते असंही या ट्रस्टचं म्हणणं आहे। मंदिर विश्वस्त मंडळामुळे मंदिराचं पावित्र्य धोक्यात आलंय असं विखे यांनी म्हटलंय। तर धर्माच्या नावानं कामावरून काढणं चुकीचं आहे असं जितेंद्र आव्हाड म्हणाले। शनी शिंगणापूरची जी विश्वस्त मंडळ आहे ते बरखास्त करण्याची मागणी आहे। हे जे आता वेगवेगळ्या ॲपद्वारे पैसे लुटण्याचं काम झालं भाविकांकडून किंवा वारेमाप पद्धतीने तिथं जी काही नोकरी भरती झाली असेल किंवा तेलाचा घोळ झालेला आहे, पण शनी महाराजांच्या त्या स्थानाचं जे पावित्र्य आहे हे विश्वस्तांनी पूर्णतः ते त्यांच्यामुळे धोक्यात आलेलं आहे। असं आहे की जे काही शनी शिंगणापूरला झालं हे पुरोगामी महाराष्ट्राला मान खाली घालणारं आहे। तुम्ही धर्माच्या नावावरती बोट ठेवून जर 114 167 कर्मचाऱ्यांना कामावर काढणार असाल तर हा अन्याय आहे।